थीम विनिंग हॅबिट्स. ॲक्टिव्हिटी क्रिएटिंग अ पर्सनल रूटीन. इयत्ता 5वी ते त्यापुढील इयत्ता. नमस्कार. हॅपीनेस लॅबमध्ये आपलं स्वागत आहे. अल्पवयीन वयात मुलांमध्ये चांगल्या सवयी विकसित झाल्या तर त्याचा चांगला परिणाम हा त्यांच्या भविष्यातही दिसून येतो. उदाहरणार्थ, सकाळी लवकर उठणे, स्वतःचे काम स्वतः आणि वेळेत पूर्ण करणे, स्वतःच्या चुका मान्य करणे, इतरांना मदत करणे इत्यादी. यामुळेच त्यांच्यामधील स्वावलंबन, नियोजन कौशल्य, जबाबदारीची भावना आणि आत्मविश्वास हे गुण वाढीस लागतात. आज आपण विनिंग हॅबिट्स याबद्दलची दुसरी ॲक्टिव्हिटी घेणार आहोत. क्रिएटिंग अ पर्सनल रूटीन म्हणजेच वैयक्तिक दिनचर्या तयार करणे. ही दिनचर्या विद्यार्थ्यांकडून तयार करून घेण्याकरिता वही, चार्ट पेपर आणि पेन हे साहित्य आवश्यक आहे. कृती: पहिल्या तासिकेला विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारा. शाळेतून घरी गेल्यावर तुम्ही तुमचा वेळ कसा घालवता, की लागलीच खेळायला जाता का, किंवा मोबाईल अथवा टीव्ही पाहता का, किंवा आईला मदत करता का, घरचा अभ्यास करता का, यापैकी तुम्ही काय काय करता त्याचा विचार करा. पुढे मुलांना सांगा, त्यांना वेळेचे योग्य नियोजन करता येणे गरजेचे आहे. त्याकरिता त्यांनी एक दिनक्रम तयार करायचा आहे आणि रोज त्याचे पालनही करायचे आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे नियोजन करू द्यावे. मुलांना सूचना द्या. नोटपॅडवर किंवा कार्डशीटवर दिवसाचे तासवार नियोजन करा. अभ्यासासाठी, खेळासाठी, विश्रांतीसाठी, घरच्या कामासाठी आणि व्यायामासाठी वेळ ठरवण्यास सांगा. मोबाईल किंवा टीव्हीसाठी किती वेळ द्यायचा हे ठरवा आणि तो वेळ मर्यादित असणे गरजेचे असेल. 1 आठवड्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा अनुभव विचारा. दिनक्रम पाळताना त्यातील कोणत्या गोष्टी जमल्या, कोणत्या गोष्टी कठीण वाटल्या, दिनक्रमात काही बदल करायची आवश्यकता वाटते का, तुम्हाला स्वतःमध्ये काही चांगला बदल झाला असे वाटते का. लक्षात ठेवा, स्वतःकडे किती वेळ आहे हे समजून घेणे आणि त्याचा योग्य वापर करणे हीच आहे चांगल्या सवयींची सुरुवात. चला तर मग आजपासूनच आपला स्वतःचा दिनक्रम तयार करा आणि त्याचे पालनही काटेकोरपणे करा.